नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचे नाव आहे हा खेळ जाहिरातींचा. आणि कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे व अभिवाचनसुद्धा आहे कल्याणी देशपांडे यांचेच. चला तर मग करूया कथेला सुरुवात. एका खेड्यात बबनराव तिरशिंगे नावाचा माणूस राहत असे. गमतीदार नावाप्रमाणेच त्याचा स्वभावही गमतीदार होता. गावात सगळेजण त्याला बबन्या म्हणून हाक मारत असत. तब्येतीने हडकुळा, उंच, गालफड बसलेले असे एकंदरीत बबनरावचे ध्यान होते. बबनरावचं लग्न होऊन जेमतेम 10 वर्षे झाली होती. बबन्याची बायको त्याला साजेशीच होती लग्न झालं तेव्हा, पण 10 वर्षात तिला हवी तशी फिगरची काळजी घेता आली नव्हती. त्यामुळे आता मुरमुऱ्याचे पोते कोणते आणि सौ ठमी बबनराव तिरशिंगे कोणत्या याचा जरा कन्फ्युजनचा घोटाळा होत असे. बबनरावचा मुलगा डबल्या यंदाच्या पोळ्याला 8 वर्षाचा झाला होता. एकंदरीत असा त्यांचा छोटा संसार मोठ्या गुण्यागोविंदाने सुरू होता. बबनरावला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं, पण हो, त्याला जाहिरातींचं जबरदस्त व्यसन होतं. टीव्हीवरच्या मालिका सिनेमे सोडून बबन्या जाहिराती मोठ्या तल्लीनतेने बघत असे. गावातील पाटलाकडे जेव्हा नवीन टीव्ही घेतला होता तेव्हा पहिला प्रेक्षक म्हणून बबनराव त्यांच्या दारात ठिय्या देऊन उभा राहिला होता. बरं, या जाहिराती फक्त बघण्यासाठी असतात यावर त्याचा विश्वासच नव्हता. प्रत्येक जाहिरात आपण आचरणात आणली पाहिजे असा त्याचा नियमच होता. एकदा असाच तो सकाळी आंघोळ वगैरे आटपून प्रवचनाला जावे त्याप्रमाणे पाटलाच्या घरात प्रविष्ट झाला व मोठ्याने म्हणाला, "अहो पाटील, घरात कोणी आहे का?" पाटलाकडे आता गावातील बरीच मंडळी टीव्ही बघायला येत असत, पण इतक्या पहाटे बबन्या सोडला तर दुसरं कोणीच येत नसे. यावेळी पाटील आंघोळ बिंघोळ उरकत असत, त्यामुळे टीव्ही लावून द्यायचं काम पाटलीणबाईंना करावं लागे. बबन्याचा आवाज ऐकू आल्यावर झटक्यात पाटलीणबाई बाहेर आल्या. त्यांनी दिलेल्या झटक्यासरशी त्यांच्या अंगावरील दागिन्यांना एक हिसका बसला आणि एखादं झुंबर हलावं तसा आवाज आला. पाटलीणबाईंनी बाहेर येताच असं काही बबन्याकडे बघितलं की त्याला त्याच्या गोठ्यातील सुंदरीचीच आठवण झाली. टीव्ही लावून एक जळजळीत कटाक्ष टाकून पाटलीणबाई निघून गेल्या. पण त्याची बबन्याला काय परवा. तो नेटाने टीव्ही समोर ठाण मांडून बसला. टीव्ही सुरू होताच जाहिराती सुरू झाल्या. बबन्या डोळे फाड फाडून त्या बघू लागला. बरं, जाहिराती पाहताना डोळ्यांचं व ऐकताना कानांचं काम असते, पण बबन्या त्याच्या तोंडालाही कामाला लावत असे. एकसारखी त्याच्या तोंडाची उघडझाप सुरू असे. काही वेळेला आश्चर्याने तो इतका आव असत असे की एकदा तर पाटलाच्या बैठकीत घर असलेल्या पाकोळीने बबन्याच्या मुखात एंट्री घेतली, पण तिथे तिला सफोकेशन झाल्यामुळे ती त्वरित बाहेर आली. एकदा अशीच संध्याकाळची वेळ होती. ठमीबाई देवाजवळ दिवा लावत होत्या. बबनराव अंगणात खाटेवर बसला होता. तेवढ्यात घरातील वीज गेली आणि ठमीताईंनी कलकलाट सुरू केला. "अहो बाई, आत्ताच या लाईटले जायचं होतं. माचीस कुठं गेली काही बी दिसेना गळ्या." ठमाताईंचा पहाडी स्वर कानी पडताच बबनरावच्या कपाळाला आठी पडली, पण क्षणभरच. पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर हास्यलकीर उमटली. घाईघाईने त्याने त्याच्या खिशातून काहीतरी काढून तोंडात टाकलं आणि चावून चावून खाल्ल्यानंतर तो घाईघाईतच आतमध्ये गेला. "थांब थांब ठमे, म्या दावतो तुले प्रकाश," असं म्हणून तिला दात दाखवू लागला. ठमीला काही समजेना आणि अंधारात धड दिसेना. "अहो प्रकाश दावतो म्हणले आणि कुठे गेले बापा?" ठमी म्हणाली. "अव तर हेंबाडे, तू या म्होरस्त बसेल हो प्रकाश दाखवत." बबनराव म्हणाला. "मग मले कामून दिसू नाही राहिला प्रकाश?" ठमी म्हणाली. इतक्यात वीज आली आणि ठमीला तिच्यासमोर दात दाखवत असलेला बबन्या दिसला. "अहो, दात खिळ गितखिळ बसली का काय तुमची? असे काऊन बसले?" ठमी म्हणाली. "अव, तुले प्रकाश दाखवत होतो. ते चिंगम असते ना, ते चौ चौ खाल्लन शान की दातातून प्रकाश पडते. टीव्ही गिवी पाहत नसतं का हो भैताडे तू?" बबन्या म्हणाला.
लय शाने लागून गेले तुम्ही. राखुंडीन घासू घासू दात सगळे काळे ढुस झाले तुमचेवाले आणि म्हणत होते प्रकाश पडतो म्हणून. बसा बाहेर गप. ठमीने त्याला दटावलं. बबन्याला वाटलं खरं आहे गळ्या, दात काळे झाले म्हणून प्रकाश पडला नसल. काही दिवसांनी बबन्याला आधी झालेल्या प्रसंगाचा विसर पडला. पाटलाकडे जाऊन जाहिराती बघण्याचा त्याचा नियम न चुकता सुरू होता. अशात बबनरावला खोकल्याने पछाडलं. दिवसनरात्र खो खो सुरूच. शेवटी ठमीने बळजबरीने नव्याने सुरू झालेल्या दवाखान्यात त्याला पाठवले. बबन्या तिथे गेला तर त्याला लांबच्या लांब रांग दिसली. घ्या राव, आता महा नंबर लागीन कवा आणि मी टी व्ही पाहायला जाईल कवा. आयडिया असं म्हणून बबनराव रांग सोडून सरळ समोर गेला आणि स्वागतिका जिथे बसली होती तिथे थेट जाऊन उभा राहिला. स्वागतिका त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रा करून म्हणाली, कार्ड काढलंय का? बबन्या काही उत्तर देण्याऐवजी हसत हसत थोडं पुढे सरकला आणि हा करून त्याने तोंड वासून श्वास सोडला. तो घाणेरडा वास येताच स्वागतिकेने त्याच्या कानफटात जी लगावून दिली की खोकला राहिला बाजूला. सुजलेल्या गालासाठी आणि तुटलेल्या दातांसाठी त्याला डेंटिस्टकडे जावं लागलं. आणि हो, यावेळेस त्याने रांग मोडण्याचा प्रयत्न तर केलाच नाही, शिवाय कार्डही काढले. घरी ठमीने खरडपट्टी काढली ती वेगळीच. एवढं सगळं झालं तरी बबन्याच्या मनात राहून राहून एक विचार येत होता आणि तो मनाशीच म्हणाला, कमाल आहे राजे हो, टी व्ही तर तो पोट्टा तोंड वासू वासू श्वास सोडते तर ते बाई त्याला अधिक श्वास सोड म्हणते आणि म्या तसं केलं तर मायावाला थोबाड फोडलं त्या राकेशीने. झालं, तेही दिवस गेले. बबन्याचे सुजलेले गाल पूर्ववत खप्पड दिसू लागले. उन्हाळा सुरू झाला होता. डबल्याच्या शाळेला सुट्टी लागली होती. तसा ठमीने बबन्याकडे माहेरी जाण्याचा तगादा लावला आणि एक दिवस बबन्या, ठमी आणि डबल्या हे तिघेही ठमीच्या माहेरी पोचले. डबल्याला आणि ठमीला माहेरी सोडून बबन घरी जाण्याची घाई करू लागला. तेव्हा त्याच्या सासूबाईंनी त्याला आग्रहाने थांबवून घेतलं. जावई बापू, जरा 4 दिवस थांबून जा. यंदा किशोरचं लग्न करायचं ठरवलं. नजीकच्याच गावातली पोरगी आहे, तिला पाहायला उद्या जायचं होतं, तेव्हा तुम्ही बी चला आमच्या संग. सासूबाई म्हणाल्या. बबनरावनी हो नाही करत शेवटी राहण्याचं मान्य केलं. दुसऱ्या दिवशी जवळच्याच गावाला जाताना ठमीने बबनरावला बजावून ठेवलं. हे पा, मी अदुगरच तुम्हाला सांगून ठेवतो, तथी गेल्यावर ॲडव्हर्टायझीचे प्रयोग करू नकासा. महाभाऊ यम्मे आहे आणि ते पोरगी बी लय शिकेल आहे, तवा तथी काही चित्रपणा करून शान स्वतःची अन आमची फोतरी करू नका. बबनरावने तिच्याकडे असं काही बघितलं की ती समजून गेली की तिच्या बोलण्याचा काही बी उपयोग झाला नाही. पाहुण्यांकडं यांचं उत्तम स्वागत झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलगी चहा घेऊन आली. सगळ्यांनी चहाचे कप हातात घेतले. वातावरण थोडं शांत आणि संकोचपूर्ण झालं होतं. तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष एका आवाजाकडे गेलं. सुर्र सुर्र. बबन्या सुर्र सुर्र असा मोठा आवाज करत चहा पीत होता. किशोर कसानुसा चेहरा करून त्याच्या बहिणीकडे म्हणजे ठमीकडे बघत होता. ठमी बबन्याला नजरेने लटावत होती तर वधू मुलगी हसू दाबण्याचा प्रयत्न करीत होती. ठमीकडे लक्ष जाताच बबन एकदा ठमीकडे, मग वधू मुलीकडे आणि मग सर्वांकडे बघून म्हणाला, अरे शर्माओ नाही, सुर्र करके पियो, हां खुलके. असं म्हणून बबन पुढे म्हणाला, अरे सुर्र करके नाही पिया तो चाय क्या पिया. असं म्हणून किशोरच्या खांद्यावर त्याने जोरात थाप मारली. तसा चहा किशोरच्या कपड्यांवर सांडला आणि तो वाताचा झटका यावा तसा ताडकन उठला आणि ठमीकडे रागाने बघत म्हणाला, कमाल के भाऊजी है ना. असं म्हणून तरातरा चालला गेला. इकडे ठमीच्या आईवडिलांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्यांनीही बैठक आवर्ती घेऊन आपलं घर गाठलं आणि ठमीने सुद्धा बबन्या डबल्याला घेऊन आपलं घर गाठलं. त्या दिवशीपासून ठमीने बबनशी बोलणंच बंद केलं. बबनला आपलं काय चुकलं हे कळेच ना. काही दिवसानंतर एके दिवशी बबनचे काका त्याच्याकडे मुक्कामी आले.
थमीने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. सकाळी काकांसाठी आंघोळीचे पाणी काढताना साबण संपल्याचे ठमीच्या लक्षात आले. तिने लगेच डबल्याला साबण आणण्यास पिटाळले. तेवढ्यात बबन्या बाहेरून घरात आला. त्याला डबल्या पळताना दिसला. बबनने ठमीला विचारले, कुठं पाठवलं व त्याला सकाळी सकाळी? साबण आणाले. कोणतं साबण? आंघोळीचं. अव पण त्याला काही नाव असन का नसन? बाप्पा, त्यात काय आहे एवढं? कोणतं का आणे ना? लयच गचाळ आहे तू. अव त्यानं कोणतं बी साबण आणलं तर त्याला फोड येतील. त्याचावाला मग आत्मविश्वास जाईल. अरे देवा, मले त्याला वाचवावं लागन, असं म्हणून बबन्या लगबगीने बाहेर पडला. ठमी व त्याचे काका त्याच्याकडे बघतच राहिले. बबन्या थोडा पुढे जात नाही, तो चिखलात घसरून पडला. आय आय व माया कंबरडं मोडलं व. बबन्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. कमरेचे हाड दुखावल्यामुळे त्याला महिन्याभराची बेडरेस्ट सांगितली होती. पाटलीणबाईंना हे कळताच महिनाभर का असेना सुटका झाली असे म्हणून त्यांनी निश्वास सोडला. ठमीला बबन्याची दया येत होती, पण महिनाभर तरी बबन्याच्या जाहिरातींच्या प्रयोगापासून सुटका होणार या जाणीवेने तिला जरा हायसं वाटत होतं. बबन्याच्या काकांना तर त्याला काहीतरी बाहेरची बाधा झाल्याची शंका येत होती. पण या सगळ्यांकडे लक्ष देताना आपलं जरा बबन्याकडे दुर्लक्षच झालं. काय करत होता बबन्या? मैं कहाँ हूँ? म्या कुठं हाव? अरे बापरे, हा तर बबन्याचाच आवाज. आता हा कुठल्या जाहिरातीचा प्रयोग बरे? ठमीने डोक्याला हात मारून घेतला. धन्यवाद. कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.